रावसाहेब, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच महाविकास आघाडीतली फूट किंवा कम्युनिकेशन गॅप प्रकर्षाने दिसून आला. काल महाविकास आघाडीची बैठक होती. रणनीती ठरवण्यासंदर्भात विरोधकांची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला एनसीपी शरद पवार गटाचे नेतेच उपस्थित नव्हते. मग तुम्ही हा प्रश्न त्यांना का नाही विचारला? त्या बैठकीत विचारलं तर स्वतः भास्कर जाधवनी असं म्हटलं की काही कम्युनिकेशन गॅप राहील. नाही बघा, तुम्हाला माहिती असेल की शरद पवार इस्पितळात आहेत. काल त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करावं लागलं आणि बरेचसे नेते प्रमुख हे पुण्यात. अनेकांशी माझं बोलणं झालं. इतर काही विषयांवरच्या आमच्या चर्चा सुरू आहेत. पण काल हे बरेचसे प्रमुख नेते हे पवार साहेबांना अचानक इस्पितळात दाखल केल्यामुळे ते आहे तशी माझी माहिती आहे. या विषयात आता फार अजिबात फूट वगैरे नाही. फूट कसली नाही पोचू शकलं कोणी. बरेचसे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईच्या बाहेर वास्तव्याला असलेले आहेत. जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, हे प्रमुख नेते जे आहेत ते बाहेर. आणि त्यांच्यापेक्षा जे प्रमुख नेते सगळे होते, प्रमुख त्यांच्यापेक्षा प्रमुख, ते आता सुनेत्राताई पवारांबरोबर आहेत. पवारसाहेबांबरोबरचे लोक आहेत, पवारसाहेबांबरोबरच आहेत. मला वाटतं आज मुंबईत पोहोचतील ते आणि त्यानंतर आम्ही एकत्र असू. नाही, पण रावसाहेब, परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जे पत्र सरकारला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे त्यावर एनसीपी शरद पवार गटाच्या आमदारांची सही होऊ शकली नाही. माजी आमदारांची सही घ्यावी लागली आणि ते पत्र मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला द्यावं लागलं. पहा की हा विधिमंडळाचा विषय आहे की नाही. हा विधिमंडळातले जे आमच्या सगळ्या महाविकास आघाडीचे नेते आहेत, तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला तर ते अधिक समर्पक उत्तर देतील. बाकी इतर काय विषय असले तर नक्की आपल्याशी बोला. बाकी इतर विषय म्हटले तर मग राज्यसभेचा विषय आहे. काय तुम्ही म्हणतात की शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे हा प्रश्न तुम्ही किती वेळा विचारणार? नाही, त्यातली लेटेस्ट डेव्हलपमेंट ही आहे की काल हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं आणि काँग्रेसला ही राज्यसभेची जागा. याच्यावरती माझं उत्तर काय होतं? आम्ही एकत्र बसू. अद्याप त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाली आहे का, प्रोसिजर सुरू झाली आहे का नाही. सगळ्यात आधी मी या विषयावर म्हणालो की आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि कोणी कुठे लढायचे ठरवू. हर्षवर्धन सकपाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील. आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल की आमच्या पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे किंवा शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या संदर्भात त्यांच्या हायकमांडची काय भूमिका आहे. हे जेव्हा आम्ही त्या एखाद्या विषयावर तिघे एकत्र बसू तेव्हा त्यातून निर्णय मिळेल आणि ते तुमच्यापर्यंत नक्की कळवला जाईल किंवा तुम्ही खिडकीतून पाहाल आणि तो निर्णय घ्याल. काय आहे रावसाहेब, बैठकीत चर्चा होण्याआधीच काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे बाहेर मतप्रदर्शन करतात. करू द्या ना, करू द्या. हा काय मोदींचा पक्ष आहे का? मोदींच्या पक्षामध्ये मतप्रदर्शन व्यक्त करायला बंदी आहे. तिथे लोकशाही नाही. आमच्याकडे 3 स्वतंत्र पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये लोकशाहीचा मान राखला जातो. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केल्यावर सुद्धा मग नंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो, तो सगळ्यांना मान्य. रावसाहेब, आणखी एक प्रकरण होतं की हेच जे प्रकरण आहे राज्यसभेचं, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये राज्य सरकारचे राज्यसभेच्या जागावरून महाविकास आघाडी एक अनार 100 बिमार अशी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महायुतीमध्ये सुद्धा आहे. एक आचारी रस्सा भिकारी. बरं, 100 आचारी रस्सा भिकारी. बरं, 100 आचारी रस्सा भिकारी. काही आपलं बोलायचं, कुठेही काही बोलायचं. त्यासाठी आता मराठी भाषा दिवस आहे, येणार आहे 27 तारखेला. येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मराठीविषयी अभ्यास करावा, वाचन करावं. हे त्यांना इतर काही चांगले वाक्प्रचार मराठीत सुचतील. एक अनार 100 बिमार सारखे अमराठी वाक्प्रचार त्यांना वापरावे लागणार नाही.
नाही, पण मराठी भाषेचा जर संदर्भ झाला तर काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत असं म्हटलंय की महाविकास आघाडीने त्यांना जे 6 पानाचं पत्र, ज्यात 18 मुद्दे होते, ते जे पत्र दिलं त्या मराठी भाषेत इतक्या चुका आहेत आणि काही वृत्तपत्रांच्या बातम्या जशाच्या तशा उचलून छापण्यात आलेल्या आहेत. ते पत्र काय मी ड्राफ्ट केलेलं नाही. आदित्य ठाकरेंनी ते पत्र वाचलं असतं असं उपरोधिक याच्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मी ते पत्र वाचायला मागवीन आणि चुका असल्या तर पुढल्या वेळेला दुरुस्त करून पाठवू. विधिमंडळाच्या पत्रव्यवहार मी पाहत नाही. मला माझ्या मराठी भाषेवरती अभिमान आहे आणि आत्मविश्वास आहे मी काय लिहू शकतो. सर, आणखी एक विषय होता की मंत्रालयातल्या झिरवाळ म्हणजे जे क्लीन चिट दिलेली आहे झिरवाळांना, जी एसीबीने कारवाई केली, त्यांनी असं म्हटलंय की मी मुख्यमंत्री आहे, एसीबीला मी पूर्ण अधिकार दिलेले आहेत कारवाई करण्यासंदर्भात. अगदी माझ्या कार्यालयातही असा काही प्रकार आढळला तर एसीबी नरहर झिरवळ प्रकरणानंतर सामनाचा अग्रलेख जर आपण वाचला असेल त्यात मी एक भूमिका अशी मांडली होती की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवरती कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात. तसं त्यांनी झिरवळांची शेंडी आपल्या हातात ठेवली. म्हणजे सुनेत्रा पवारांचा एक मंत्री, त्याची शेंडी आता फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता. हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारची. म्हणून हे फडणवीस हे या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार. मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच, पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे. बरोबर आहे, प्रत्येक. म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना. त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी तो झिरवळ बिचारा गरीब आदिवासी, त्याला नीट प्लॅनिंग करणं जमलं नाही, त्याच्याकडे आदिवासीचा बळी दिला मुख्यमंत्र्यांनी. पण जवळजवळ 100% मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये अखंड बुडाले. आणि मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंध खात्याचं जरी लक्ष असलं तरी जोपर्यंत मुख्यमंत्री इशारा करत नाही तोपर्यंत त्यांच्या दालनामध्ये घुसणार नाही. झिरवळ गरीब बिचारा. तर एक प्रश्न असा देखील आहे, हा अधिवेशन सुरू होत आहे आणि आजच्या सामन्याच्या अग्रलेखात देखील तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे की दुर्योधनाचा अहंकार आणि विरोधी पक्ष नेता नकोच. दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न निर्माण झालेला आहे. नक्कीच. अधिवेशन सुरू होते, काय वाटतं? विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन चालवलं जाणं ही लोकशाहीची विटंबना आहे. विधान परिषद आहे, विधानसभा आहे, तुम्ही चर्चाही करायला तयार नाही या विषयावर. हा कसला अहंकार? असा अहंकार दुर्योधनाला होता. हा अहंकार हे हिंदुत्ववादी आहेत ना, स्वतःला मानतात ना. मग महाभारतामध्ये अशा प्रकारचा अहंकार दुर्योधनाला होता. पांडवांनी 6 गावं मागितली तेव्हा दुर्योधन अहंकाराने म्हणाला 6 गावं सोडून द्यावं, सुहीच्या आग्रा एवढी जमीन मी तुम्हाला देणार नाही. त्या अहंकारातून दुर्योधन आणि कौरवांचा विनाश झाला. त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष, शिंदे गट वगैरे वागतायत. अजित पवारांची भूमिका ही विरोधी पक्ष नेतेपद असावं या मताशी ते वारंवार बोललेले आहे की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसेल तर ते सभागृहाला मजा नाही, अर्थ नाही. पण मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे गट यांना विरोधी पक्ष नेता यासाठी नको की त्यांची सगळी लक्तरं बाहेर काढणारा एक घटनात्मक पदावर बसलेला माणूस विधानसभेत येईल आणि त्याचं ऐकावं लागेल महाराष्ट्राला आणि देशाला. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता हा दोन्ही सभागृहात नेमायचा नाही. हे लोकशाहीचं विडंबन आणि विटंबन आहे. पण राऊतसाहेब, तुम्ही जितक्या प्रकर्षाने, जितक्या पोटतिडकीने आणि सामनामध्ये जो मुद्दा मांडलाय, पण असं दिसतंय की महाविकास आघाडीचे विरोधी पक्षातील नेत्यांनी आता हा कदाचित विषय सोडला आहे. कारण राज्य सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष असे विषय दादच देत नाहीये. असे काल पत्रकार परिषदेतही काही तितकीशी जोरकस भूमिका लढवय जे लोक असतात ते असा विषय सोडत नाहीत. एकटाही लढत असतो.
छगन भुजबळ एकटे होते विधानसभेमध्ये. येस, हेच उदाहरण काल सरकारने पण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पण दिलं की विरोधी पक्ष नेत्या पदाची काय गरज आहे. एकटे भुजबळ नाही, होते, विरोधी ते आपलं पक्ष- सभागृह दणाणून सोडायचे. विरोधी पक्ष नेते तेव्हा होते ना. विरोधी पक्ष नेता तेव्हा होता, भुजबळ असताना सुद्धा नेता होता ना. काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी विरोधी पक्ष नेत्याचा अपमान झाला नाही. विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे. संख्याबळ न पाहता पवार साहेबांनी, यशवंतराव चव्हाणांनी, वसंतराव नाईकांनी, वसंतदादा पाटलांनी विरोधी पक्षनेता हा नेमलेलाच आहे दोन्ही सभागृहामध्ये. पण विषय सोडून चालणार नाही, विषय लावून धरला पाहिजे, हे विरोधी पक्षाचं काम आहे. चला हो गया. देखिए, लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद में रहना ये एक लोकतंत्र की बहुत बड़ी ज़रूरत है. लीडर ऑफ अपोजिशन यानी नेता प्रतिपक्ष के बिना किसी भी सदन को चलाना ये लोकतंत्र की मजाक है. महाराष्ट्र की सरकार, फडणवीस सरकार, 3 सत्र हो गए, अब तक विधानसभा में और विधान परिषद में नेता प्रतिपक्ष की नियुक्ति को मान्यता नहीं दे रही. ये क्या चल रहा है इस देश में? क्या ये संविधान के खिलाफ नहीं है? आप संविधान की बात करते हो ना, तो महाराष्ट्र जैसे राज्य में, बड़े राज्य में आपका इतना बहुमत है, फिर भी आप नेता प्रतिपक्ष से क्यों डरते हो? तो ये मैं मोदी जी और अमित शाह जी और राष्ट्रपति जी को एक आह्वान करूंगा, ये जो मामला है ये लोकतंत्र के लिए, देश के लिए ठीक नहीं है. चलिए.